आज मी लिफ्टमधून ब्लॉग सुरू केला आहे कारण आवरायला उशीर झाला, घाई झाली. आता मी चालली आहे विकीसोबत डेंटिस्टकडे. तो ऑलरेडी खाली गेला आहे. मला आवरायचं होतं त्याच्यामुळे आत्ता जाते खाली. हाय बोला ब्लॉगमध्ये. बाय. हाय बोला बाय. मी माझा ब्लॉग करू का? सो विकीला पण ना थोडा वरच्या आणि खालच्या दातांमध्ये गॅप होत चालला आहे. आता गॅप वाढायच्या आधी त्याला ब्रेसेस लावायला पाहिजेत असं मी त्याला काल बोलले. तर तो लगेच मला बोलला तुला माहिती का चांगला डेंटिस्ट इथे ठाण्यामध्ये, आपण जाऊन येऊ. सो आम्ही आता चाललो आहे डेंटिस्टकडे. गाईज सो मी मस्तपैकी आता भांडी वगैरे आवरली, किचन आवरलं. छान दाखवू का तुम्हाला मी किती काम केलं आज आयुष्यात. आता मी जरा फ्रेश झाले म्हणून बरी दिसते. फार वाईट अवतार झालेला मग अशी मज्जा ही सांगायची होती मला. मी डीमार्टला नाही गेले कारण मला घर आवरायचं होतं. गुड्डी एकटीच गेलेली, सॉरी एकटी नव्हती गेली गुड्डी, आणि मग हे गेले तिच्यासोबत. मी तर नाही गेले कारण मला घर आवरायचं होतं छान. कारण आम्ही चाललोय वाड्याला. मज्जा आली मला. तर आता हा विषय आहे की नानी आली आहे वाड्याला. थोडं मागे घेऊ. सो घरी नानी आली आहे आणि तिला परत आता जायचं आहे तिच्या माहेरी. नानीला तिच्या माहेरी जायचं आहे कारण तिकडे सप्ताह सुरू होणार आहे. आय थिंक आज उद्यामध्ये होणार आहे ते. ती थांबणार नाही आहे खूप दिवस आणि आम्हाला वोटिंगसाठी जायचंच आहे 2 तारखेला वाड्याला. मग आम्ही असा विचार केला की जाऊया लवकर, थोडं नानीला पण भेटता येईल. आणि विकी आता जाणारच आहे घरी तर त्याच्यासोबतच जाऊया. आधी आवरून घेतलं सगळं कारण मला कुठे जायच्या आधी असं सगळं घर टापटीप. मला अजून ही बेडशीट चेंज करायची आहे पण कुठे जायच्या आधी असं वाटत असतं की सगळं टापटीप असलं पाहिजे. मी छान कपडे जेवढे धुवायचे बाकी होते ते धुतले. आता ते सुकत घालायचे आहेत फक्त. झाडू लादी केली आणि भांडी आवरली. भांडी तर सगळं किचन फर्स्ट क्लास आवरलंय मी. आणि वाड्यात मला अजून पण एक काम आहे. त्याच्यासाठी मला वाटतच होतं की मी एक दिवस आधी जायला पाहिजे एकदा, कारण माझं काम आहेच एनिवे. म्हणजे मला ब्लाऊज वगैरे टाकायचे आहेत माझे. सो रिसेंटली जेव्हा आय थिंक मी लास्ट टू लास्ट टाइम तेव्हाच आय थिंक मी मम्मीकडून साड्या आणल्या ढापून, ज्या कोऱ्या आहेत बाय द वे. एक तर तिला गिफ्ट आलेल्या किंवा तिनेच घेतलेल्या पण मग मला आवडली तर ती मला देऊन टाकते. तर त्याचे ब्लाउजेस पण टाकायचे आहेत, त्या साड्यांचे ब्लाउजेस. तर ते पण मला आता काढायचे कपाटातून. ते ब्लाउजेस काढून घ्यायचे आहेत, ते पण भरायचे आहेत बॅगमध्ये. 2 दिवसाचे कपडे भरायचे आहेत. शूट पण करायचं आहे. गुड्डीने पण तिची पॅकिंग करायला लावली आहे. तर मस्त घाई चालू आहे कारण वाड्याला जायचं आहे आणि नानीला पण भेटायचं आहे. सो चला आपण आता आजीकडे जाऊया. आयुष्यात मला मुरबाडला जायचं होतं खरं तर, मामाकडे. बिचारी आमची कल्पना मामी कधीपासून बोलवते आम्हाला. मेन म्हणजे तिकडे ह्या सीझनला तिथे खूप मज्जा असते म्हणून मला जायचं होतं पण राहून गेलंय. खूप टाइम झाला. आता ऍटलिस्ट आपण देवीला तरी जाऊया, वॉचिंग पण करूया आणि मजा पण करूया गाईज नानी सोबत. लेट्स गो. ही मम्मीची एक साडी मी ढापून आणले. ब्लाऊज पण खूप छान आहे. आणि अजून साड्या दाखवू मला. ही एक साडी आहे. ही तिला याचा जो ब्लाऊज पीस काढलेला आहे ही तिला पप्पांच्या शाळेतल्या सगळ्या स्टाफ मेंबर्सने मिळून दिलेली त्यांच्या रिटायरमेंटच्या फंक्शनच्या वेळेला. सो हा एक ब्लाऊज पीस मी काढलेला आहे आणि हा काढायचा आहे. पकडा तिकडून. मला जरा डाऊट आलेला की ही साडी कशी दिसेल माझ्या अंगावर, पण छान आहे गाईज हा कलर. याचा ब्लाऊज काढलेला आहे वाटतं. नाही पकडा, असा ब्लाऊज आहे रिट्टी.
गाईज हा आहे गुड्डीचा फोन ज्याची मी टॉर्च ऑन केली आहे. तर मला हे सांगायचं होतं की आता आम्ही निघालोय. तर आता आम्ही निघालोय छान. आणि मला ना हे छान बोलायची सवय लागली, मस्तपैकी बोलायची सवय लागली. ब्लॉगिंग आणि मी पण बोलते. मी खूप किचन आवरलं आज, खूप काय असतं. निघायच्या आधी मी सगळं किचन आवरलं मस्तपैकी. आणि इतकं आवरून पण सोया चंक्स टाकून मी मसाले भात बनवलेला आज. खूप भारी झाला होता, एकदम यम्मी टेस्टी. तर मला असं वाटलं की निघायच्या आधी, कारण आम्ही 3 वाजता वगैरे जेवलो, आज आम्ही लेट जेवलो. तर राईस जास्त बनलेला, तर राईस जास्त बनला होता एनिवे. आणि अरे मागच्या लाईट्स दिसतात यार. तर मी बोलत होते की कुकर जो होता राईसचा तो तसाच होता पोट्यावर. लगापर्यंत सगळ्यांना भूक लागेल निघायच्या आधी आणि चहासोबत मग सगळ्यांना राईस पण खाता येईल थोडा. तर सगळं चकाचक घर आवरलं आणि कुकरमध्ये व्यवस्थित सगळ्यांचं बऱ्यापैकी पोट भरेल इतका तरी राईस होताच. खूप बनवलेला कारण कसं ऐकतोय मी बोलते. कुकरमध्ये तो राईस तसाच आहे. आणि शेवटी निघताना आमच्याकडे इतकं सामान होतं सगळ्यांकडे, आम्हाला कचरा पण टाकायचा होता. परत आम्ही 3-4 दिवस आपण नसणार आहोत कारण आमचा अजून एका ठिकाणी जायचा पण प्लॅन आहे. तो जर सक्सेसफुल झाला तर ब्लॉगमध्ये येईल असं मी आधी नाही बोलणार. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की माहिती नाही आपण कधी परत येणार आहोत. आता 2 दिवसात येऊ की 4 दिवसात येऊ की कसं काय. त्याच्यामुळे मग कचरा पण सगळा टाकायला पाहिजे. म्हणून निघताच बॅग्स पण खूप, आणि ब्रुनो असला की गुड्डीकडे पण खूप सामान देत आहेत. त्याच्यामुळे कचऱ्याची पिशवी पण एका हातात आणि खूप बॅग्स पण दोन्ही हातात. तर निघता माझ्या ते लक्षातच नाही आलं. आणि घाई इतकी झाली की निघायचं ट्रॅफिक लागेल. कोणी राईस खाणं काय आणि काय काहीच कोणाला लक्षात नाही. त्याच्यामुळे तो कुकरही तसंच. मला बरं ते कचरा तो म्हणजे ते खरकड्यामध्ये ते टाकून आणि तो राईस फेकून द्यावा आणि ते कुकर साफ करा काहीच लक्षात नाही आलं. आता त्याच्यामध्ये जीवजंतू बनतील आणि काय काय होईल त्या राईसचं असं वाटतंय मला. का पण एखादी गोष्ट चुकून विसरलो त्याच्यात मला कोणी जज करू नका प्लीज. मी खूप साफसफाई करून निघते आयुष्यात, पण ही गोष्ट मी चुकून विसरली. माझे सबस्क्रायबर्स चांगले, ते मला जज नाही करत, मला हँडलच नाही करत. बाकी सगळ्यांना भूक लागल्यावर आता आठवलं गुड्डीला आणि विकीला की राईस का नाही आणला. राईस तर उरला होता. आता आम्ही वडापाव खाऊ गाईज. पुन्हा उभा राहिला गाडीत. का बोनो काय बघतोय. बशा हा बशा. हे वरती लागणारे कान बघा गाईज. बघू कसे कान लागतात बघू बुनूच्या वरती. शो ना अले कानू बुनूचे तानू हे काय करायचं. सो गाइस ये हम है, ये ढेर सारा ट्रैफिक है और यहाँ पे देखो बुनू दादा है. क्यूटी कशा बसला बुना. मजा घेतोय, चिल मारतोय. ब्रुनो फेमस होतोय, सगळे ब्रुनोचा व्हिडिओ करतायत, फोटो काढतायत. नानीसाठी घाई करत आलो ग. नॅनोबाई झोपली आहे. तुझी नानी काय बोलली. ती बोलते चालली गैरेला वारीला. कशी ग चालली असेल नानी, अशी येऊन मिठी मारायची मला. गीता बाय अगं दाखव चेहरा. अगं सुंदर मुली चेहरा दाखव. अगं डिंपल वाली मम्मी. झोपेत पण बोलताना था ना